वारकरी संप्रदायामध्ये अलिखित नियमाप्रमाणे संप्रदायाच्या न्यायाने सप्ताहाचा प्रथम दिवसाचा अभंग कुठला निवडावा तर नामपर किंवा रूपपर, त्या न्यायाने याची ही अभंगाची निवड म्हणजे नामपर घेतलेली ही सेवा. नामपरच का, त्याला बरीचशी कारणात आपण चिंतनात आणणार आहोत. विठ्ठल विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये या पृथ्वीवर भारत हा संस्कृती प्रधान आणि धर्मप्रधान देश मानला गेलाय. म्हणजे संस्कृतीला जपणारा आणि धर्माला जपणारा देश असेल तर तो भारत आहे, नाही का. सर्वांच्या माहितीत इंडिया, हिंदुस्तान, नाही का. तर ज्या देशाला धर्म आणि संस्कृती प्रधान मानलं जातं अशा देशामध्ये आपण, अशा राज्यामध्ये आपला सर्वांचा जन्म झाला म्हणजेच महाराष्ट्र. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्मा घेती. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्या स्थितीमध्ये आलो आहोत, या संतांच्या भूमीमध्ये आपला सर्वांचा जन्म झाला. जो महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो त्या भूमीवर आपल्या सर्वांचा जन्म झाला. त्यामुळे जे संत सांगतात त्याचं आपण श्रवण चिंतन केलं पाहिजे. संतांवर आपण विश्वास श्रद्धा ठेवली पाहिजे. नाही तर परत तुम्ही ते सांगता ते श्रेष्ठ किंवा खरं कशावरनं. त्यामुळे आपण जो संतांचं विचार चिंतन करणार त्या सर्वप्रथम आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, त्याची माझे हित कळी सकळ, त्याची माझे हित कळी सकळ. भावे दासा झालो त्यांचा, सर्व भावे दासा झालो त्यांचा, त्याची माझे सकळ गेली हा गोपाळ. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्वे भावे दास झालो त्यांचा, त्याचे माझे हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणजेच त्यांच्यावर आपण जर विश्वास श्रद्धा ठेवली तर आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांवर आणि जे श्रेष्ठ आहे त्यांवर आपण विश्वास श्रद्धा ठेवली पाहिजे. मार्गी बहुत याचे गेले साधू संत, नाही का. जो मार्ग या संतांनी सांगितलाय तो मार्गावर आपण आचरण केलं पाहिजे, त्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत ते, त्यांची पंथे चालो जाता नपडे गुंता कोठे काही. मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत ते, त्यांची पंथे चालो जाता नपडे गुंता कोठे काही. गेले आधी दयानिधी ते संत ते. जे मार्ग संतांनी सांगितले त्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. मार्गी बहुत याचे गेले साधू संत, नका जाऊ आड राणे, ऐशे गरजती पुराणे, नाही का. जे पुराणे सांगतात, जे शास्त्र सांगतात तोच मार्ग संतांनी आपल्याला सांगितला आहे, नाही का. मोठ्या महाराज म्हणजेच या भागातील ज्यांनी अग्री या समाजाला या संप्रदायाकडे वळवलं त्यांनीही तेच केलं. आपण आता संतपर का बोलतो मी, आपला विषय आहे चिंतन आहे नामपर, पण संतपर का, कारण की संतांनी तो मार्ग सांगितलाय
तोच मार्ग आपल्याला अवलंब आत्मसात करायचा आहे. आता संतांनी काय सांगितलंय? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणजेच नामसंकीर्तन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला या कलियुगामध्ये भगवताची प्राप्ती होईल. कलियुगा माझी एक हरी नाम साचे, कलियुगा माझी एक हरी नाम साचे, साचे कलियुगा माझी एक हरी नाम साचे, कलियुगा माझी एक हरी नाम साचे. मुखी उच्चारिता पर्वत छेदी बापाचे, मुखी उच्चारिता पर्वत छेदी बापाचे, कलियुगा माझी एक हरी नाम साचे, कलियुगा माझी एक हरी नाम साचे. आपल्या या भारत देशामध्ये, या हिंदू संस्कृतीमध्ये 4 युग सांगितले गेलेत. त्या युगामध्ये त्या ठिकाणी भगवत प्राप्तीचं साधन सांगितले, म्हणजेच मार्ग सांगितलाय. कृत युगामध्ये अर्थात सत्ययुगामध्ये वेगळा मार्ग, द्वापर युगामध्ये वेगळा मार्ग, त्रेतायुगामध्ये वेगळा मार्ग, कलियुगामध्ये वेगळा मार्ग, असे वेगवेगळे मार्ग किंवा साधनं भगवंताच्या प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितली गेली आहेत. त्रेतायुगाचा विचार केला तर यज्ञ, द्वापर युगाचा विचार केला तर पूजा, आणि कलियुगाचा विचार केला तर उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळांची येते आहे अधिकार, सकळांची येते आहे अधिकार, सकळांची येते आहे अधिकार, सकळांची येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगी उद्धारे हरीच्या नामे, सकाळांचे येथे आहे अधिकार. म्हणजेच गरीब श्रीमंत नाही, हा त्या जातीचा, हा त्या जातीचा, हा त्या वर्णाचा, हा त्या वर्णाचा, कुठलाही इथे भेद नाही. इथे सकाळांचे येथे आहे अधिकार. म्हणजेच इथे कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी मानली गेली नाही. अगदी मोठ्यातले मोठे महात्म्य असो किंवा लहानातल्या लहान शुद्ध यारे यारे लहान थोरे, याची भलती नारी नार, करावा विचार, नलगे चिंता कोणासे. यारे यारे लान थोर याती भलती नारी नार, करावा विचार, नलगे चिंता कोणासे. कोणाची कोणाची. आज गंधर्वांची काही कमीच नाही का? विठाल यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. म्हणजेच मोठे असो, छोटे असो, नर असो, नारी असो, इथे कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता संतांनी सांगितलंय, कुठल्याही कुणाही जीवाला इथे नाम घ्यायला हरकत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, चांडल ही येथे आहे अधिकार. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, इथे आता हा आपण भाग झाला. संतांनी आपल्याला भगवत प्राप्तीचा हा मार्ग सांगितला. कुठला? नाम. आता नामच का, शंका इथे उपस्थित होऊ शकते. सकळ मंगळाच्या निधी विठ्ठलाच्या नाम आधी, म्हणजेच भगवंताचं नाम हे मंगल आहे. म्हणून प्रथम दिवशी नाम आदरे आले नाम, आवडी आदरे आले नाम, आदरे सकळाची ती जगी झाले पूर्ण काम, सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाला, तुमाया माऊली जीविता जिवाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळ,
आहे ते मंगलदायक आहे, आपलं मंगल करणार आहे, म्हणजे सुखकारक आहे. मंगल भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज, नाही का, हे मंगल शब्द इथे आलाय. सकळ मंगल निधीशी विठ्ठलाचे नाम आधी, म्हणजेच नाम हे मंगल करून देणारं आहे. माऊली हरिपाठात सांगतात नाम का. माऊलींचा जर विचार केला, ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी, राम कृष्ण आवडी सर्व काळ, म्हणजे राम आणि कृष्णाचं नाम हे सर्व काळ आपण घेऊ शकतो. त्याची आपल्या या देहाला गोडी लागली पाहिजे. सकाळीच आमच्या एक प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर आमची एक मीटिंग होती. एकाने सांगितलं महाराज जय हरी, मी बोललो रामकृष्ण हरी. ते बोल, त्याने शंका उपस्थित केली, महाराज जय हरी भेटल्यावर आणि निघताना रामकृष्ण हरी. आता मी बोललो तिथे तसं काही असं कुठे प्रमाण नाही. आता ते वारकरी मुळात नव्हते, पण मला ते प्रमाण द्यावं लागलं. नामाचे चिंतने प्रगट पसारा, असाल करा जेथे तेथे. कुठेही जय हरी किंवा रामकृष्ण असा उल्लेख नाही की बाबा या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे. भगवंताचं नाव घेणं महत्वाचं. अगदी कुठेही घ्या, कसंही घ्या. तुकोबरायांचा जर विचार केला, एक शास्त्री बुवा त्यांना ते सकाळची विधी करून येत होते तुकोबराय, तेव्हा त्यांना ते भेटले. तुकोबराय शेवटी ते नामस्मरण करत करतच घरी येत होते. ते शास्त्री बुवांनी सांगितलं, तुम्हाला काय कळतं का, तुम्ही कुठली विधी आटपून आलात आणि भगवंताचं नाम तुम्ही मुखामध्ये घेताय. गुरली नाही घेतली 8 वेळा, काय पुढे गेला 8 वेळा का 10 वेळा ना. म्हणतात ते स्वच्छ विधी केल्यानंतर 10 वेळा गुरली घ्यायची असते, मग नंतर आंघोळ करायची असते, नंतर भगवंताचे नाम घ्यायचं असतं. म्हटलं माझं काय त्यात दोष नाही, माझ्या मनाला किंवा माझ्या वाचेला तो छंद लागलाय. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. म्हणजे आपल्या मनाला, आपल्या वाचेला त्याचा छंद लागला पाहिजे. काही कार्यक्रम, काही विधी, काही करत असलं तरी त्यात काही कुठल्याही प्रकारचं अटी शर्ती नाही. हे असं एकमेव मला वाटतं स्थान असावं की तिथे अटी शर्ती नाही. कुठलं? भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये यायला. तुकोबाराय जेव्हा भगवंताकडे मागणी मागतात तेव्हा मागणी ही तशीच मागतात. कंठी राहो नाम, अंगी भरोनिया प्रेम, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. ते भगवंताकडे मागणी मागतानाही तेच मागणी मागतात. आपली मागणी वेगळी असते, तो भाग वेगळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सामान्य जीवाचा आणि संतांचे हा असलेला फरक आहे. भगवंताकडे ते काय मागतात? तुझं नाव माझ्या कंठात राहो, जेणेकरून तुझ्या भक्तीचं प्रेम माझ्या शरीरामध्ये, देहामध्ये उत्पन्न होत राहो. पण आपली मागणी असते ती मुलाकरता, नाही का, मेरिटमध्ये येवो, नाही का, वाढावे संतान, गुरु व्हावे धन धान्य. म्हणजे हा सामान्य जीवाचा आणि संतांमध्ये असलेला फरक आहे. सामान्य जीव ज्याच्याकडे धावपळ करतो त्याला म्हणतात अर्थ, आणि संत ज्याच्या मागे धावतात त्याला म्हणतात परमार्थ. विठ्ठल तुम्ही आम्ही, म्हणजे तुम्ही आणि मी, तुम्ही आम्ही ज्या उद्देशाने जगतो त्याला म्हणतात स्वार्थ, आणि संत ज्या उद्देशाने जगतात त्याला म्हणतात परार्थ. हा संतांमध्ये आणि सामान्य जीवनमध्ये असलेला फरक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एका ठिकाणी महाराजांनी सांगितले, कुठलंही कार्य असो, कुठलंही तुमचं व्यावहारिक असलेलं भौतिक कार्य असो, कुठलंही कार्य असो,
उठता बसता तुम्ही भगवंताचं नाम तुमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला, नाही का? विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचंय काय, गीतेचंही तेच म्हणणे, माबानुस्मर युद्धच. कुठलंही म्हणजे युद्धाच्या ठिकाणी आपण कुठलंही कार्य करत असताना सर्वप्रथम भगवंताचं आपण नाम घेतलं पाहिजे. मनमना मद मद भक्तो मध्याजी मा नमस्करू. कुठलंही कार्य सुरू करताना भगवंताला नतमस्तक होऊन त्याचं नाम घेऊन आपण कार्य केलं पाहिजे. म्हणून आजचा हा परत एकदा नामपर आपण घेतला अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, आता हा नामच का, आता हे आपण मग चिंतन केलं, ते मंगल आहे, शुद्ध आहे, कुठेही घेऊ शकतो, म्हणजे त्याला काय प्रतिबंध अटी शर्ती नाही. कुठेही कसंही भगवंताचं नाम घ्यायचा आपला अधिकार प्राप्त झालाय. बरं, नुसताच झाला नाही, तो सर्वात सोपा आहे. असं नाही की बाबा तुम्हाला एवढे विधी करायचे आहेत, एवढं तुम्ही आंघोळ करायची आहे, त्याच्यानंतर एवढं आपल्याला नामस्मरण करायचं, असंही कुठे काहीच नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरींची. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, म्हणजे सर्वात सोपा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सोपे आहे सर्वाहुनी. तुका म्हणे शहाणा तो धनी घेतो हे दे. 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 न लगे सायास नावे वनंतरा न लगते म्हणे सोपा आहे सर्वाहुनी. शहाणा तो घणी घेतो असे, घेतो येथे. बरं, म्हणजे शहाणा कोण? जो नाम सोपा आहे तो घेतो, तो शहाणा. आणि जो नाही घेत तो विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं, असं पण नाही की खूप मोठं लांब लचक नाम आहे विठ्ठल, नाही का? 3 शब्दाचं आपलं भगवंताचं नाम आहे, ना का? विठ्ठल विठ्ठल म्हणो वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असं सुखाची, जो सुख स्वर्गात नाही, तो सुख सोहळा आपल्याला प्राप्त होणार आहे. मग एवढं नुसतं विठ्ठल विठ्ठल बोलायला किती जड जातं, नाही का? आपल्याला विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी बाबा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी बाबा निर्मूळ. करी करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ. निर्मूळ. क्या बात है. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणजे सोपाही आहे, मंगल आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, आवडीचा आहे, आणि पापाला तुम्हाला नाहीस करणार आहे, तरी पण सांगायला लागतं. कीर्तनात बसलेला ना सांगायला लागतं, बाबा विठ्ठल विठ्ठल बोला. कमीत कमी कीर्तनात बसले तरी बोला विठ्ठल विठ्ठल. 365 दिवस वर्षातले किती, म्हणजे बरोबर आहे ना कॅल्क्युलेशन? 365 दिवस वर्षातले, पण सप्ताहामधले 7 दिवस सप्ताहाचे, नाही का? 365 दिवस मधले परिस्थितीसाठी
त्यातले 7 दिवस मनस्थितीसाठी. 365 दिवस आपण जगतो आपल्या कुटुंबाकरता, आपल्या जगाकरता, उदरनिर्वाह करता, पण त्यातले सप्ताहामधले 7 दिवस जे आहेत ते आपल्या मनस्थिती जगावं. आपली मनाची स्थिती जी आहे ती स्थिर व्हावी, त्यासाठी जगावं, त्यासाठी सप्ताहामध्ये यावं. विठ्ठल विषयाच्या संगतीत परमार्थापासून लांब जो राहतो ना, देवापासून लांब, परमात्म्यापासून लांब, त्याला म्हणतात प्रपंच. काय म्हणतात? प्रपंच. पण परमार्थ करत असताना विषयाच्या संगतीत राहतो त्याला म्हणतात परमार्थ. ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर आदरणीय त्यांचे हे शब्द आहेत. मनुष्याने प्रपंच करावा पण भगवंताच्या संगतीत करावा. आपलं होतं उलट. जसा सवड मिळेल तसं आपण हरिपाठ करतो. सकाळी घाई आहे, ट्रेन पकडायची आहे, संध्याकाळी पाहू आपण. संध्याकाळी आलो की आपलं शरीर काय आपल्याला साथ बघू. रात्री झोपताना जेवल्यावर आपण बघू, आणि रात्री जेवल्यावर एवढी झोप आलेली असते मग तो हरिपाठ राहिला. मी असं अजिबात म्हणणार नाही, कारण की हे मुंबईचं आपलं धकाधकाचं जीवन आहे. किमान दिवसातनं एक वेळा तरी आपलं भगवंताचं नामस्मरण आपल्याकडनं घडलं पाहिजे. मी अजिबात असं म्हणणार नाही की तुम्ही दिवसभर भगवंताचं चिंतन करा. 24 तासातनं 1 तास नाही, 15 मिनटं तरी करा. पण 15 मिनटात जे कराल अगदी मनापासनं मोबाईल बंद ठेवून, गॅसवर काही न ठेवता, मोबाईल बंद ठेवून गॅसवर काही न ठेवता सर्व आपण जगाचा विसर पाडून किमान जेवढं शक्य होईल तेवढं भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल. बरं, हे आता मंगल आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, पाप नाहीसं करणार आहे, दोष नाहीसं करणार आहे. आता या देहामध्ये आपल्याला विकार उत्पत्ती जास्त प्रभाव होतो नाही का? कुठला? काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे जे विकार आहेत हे आपल्याला देहामध्ये प्राप्त होतात. मग त्या देहामध्ये जे आपल्याला प्राप्त झालेत ते आपल्यावर विजय किंवा त्याच्यावर ताबा मिळवण्याचं साधन ही नाम आहे. कळे ना कळे ज्या धर्म, ऐक सांगोतरे वर्म, माझ्या विठोबाचं नाम अट्टहासे उच्चारा. हा धर्मही कुठलाही तुम्हाला कळत नसेल, आपला धर्म काय आहे, धर्म काय सांगतं, काही तुम्हाला त्यातलं ज्ञान नसेल तरी चालेल, पण फक्त भगवंताचं नाम उच्चारा. सकळ वर्माचे ही वर्म. विठ्ठल. आपल्याला भगवंताला काय आवडतं त्याचाही विचार केला पाहिजे नाही का? भगवंतालाही तेच आवडतं. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तो आहे का प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. दिवस. वा. रात्रंदिवस भगवंताचं नाम घेतलं तर ते भगवंताला आवडतं. आता हे भगवंतालाही आवडतं, पण त्यातला आपला डबल बेनिफिट होतो. काय होतो? एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय, विषय विसरले काम. आपल्यातलं जो क्रोध आहे, काम आहे, हे नामाने नाहीस होणार आहे. म्हणजेच आपल्याला एवढे फायदे आणि बेनिफिट आपल्याला नामामधनं प्राप्त होणार आहे. मग नाम का घेऊ नये? विठ्ठल. हे मी का सांगतो सर्व आपल्याला? कारण की एखादा मोबाईल घ्यायला गेलो किंवा कुठला टीव्ही किंवा लॅपटॉप घ्यायला गेलो, त्याच्यामध्ये फीचर्स काय काय आहेत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बेनिफिट आहेत ते आपण सर्व पहिला बघतो, नंतर ती वस्तू आपण घेतो. म्हणून हे तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन तुम्हाला सांगितलं की एवढे फायदे आहेत नामामुळे. एका नामामुळे. कशामुळे? एका नामामुळे. ते मंगल आहे, ते शुद्ध आहे, ते पवित्र आहे, तर मग आपल्याला पाप नाहीसं करणार आहे. आपल्यातले जे विकार आहेत ते नाहीसं करणार आहे. कोण? फक्त नाम. म्हणजेच एवढे आपल्याला त्यातलं फलश्रुती आपल्याला नामामुळे
प्राप्ती होणारी आहे. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नाम सारांचे हे सार, नाम सारांचे हे सार, नाम चे ही सार, नाम सारांचे सार. शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, उत्तमा 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 उत्तमा. शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, उत्तमा 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 उत्तमा. नाम सारांचे ही सार, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर. नाम साराचे सार, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर. नाम साराचं ही सार शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर म्हणजेच काय, सर्वात मोठा आपल्याला फायदा. आता परत तुम्ही कुठे मंडपातनं बाहेर गेला असेल तर परत या, समाधी लागली असेल तर जागे व्हा, कारण की मेन मुख्य वर्म नामाचा फायदा किंवा त्याची फलश्रुती काय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. म्हणजेच आपण जेव्हा नाम घेतो त्यावेळेला यमालाही आपल्या जवळ यायला विचार करावा लागतो. सामान्य जीवाला यम घ्यायला येतात किंवा यमाचे दूध घ्यायला येत असतात. सत्कर्म जेव्हा करत असतो, जो सामान्य जो चांगलं सत्कर्म सप्ताहामध्ये येत असतो, नाम घेत असतो, त्याला येणार यमाचे दूत. पण तेव्हा येतात ते वेगळ्या प्रकारे येतात, आणि संतांना येतात ते विष्णूचे दूत येत असतात. म्हणजेच 3 कॅटेगरी वेगवेगळ्या सांगितल्या गेल्यात, 3 प्रकार सांगितले गेले आहेत. तुका म्हणे प्रकारचे 3 केले जन. विठ्ठल विठाला 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 विठाला. जो सामान्य जीव आहे कधी सप्ताहामध्ये येत नाही, कधी हरिपाठाला मंदिरात येत नाही, कधी कुठल्याही सत्कर्मामध्ये येत नाही, कुठे धर्माच्या कार्यात येत नाही, तो आणि त्याचं कुटुंब आणि त्याची पॅकेज मधलं भलं, त्याला येणारे कोण असतात, यमाचे दूत. ते कसे येतात, मारित जोडीत तोडीत, नाही का, अशा मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. म्हणजे सामान्य जीवाला जे घ्यायला येतात ते साधे सुधे नाहीत, चांगलं झोडत तोडत यमाकडे नेत असतात. अगदी कसं, मारित झोडीत तोडीत. त्याच्या पुढे आपण गेलो, जे सामान्य व्यक्तींमधले जे नामस्मरण करतात, सप्ताहामध्ये येत असतात, भगवंताचं नाम घेत असतात, त्याला ते विनवणी करून हात जोडून घ्यायला येत असतात. त्याच्या थोडं पुढे गेलं, संतांचा जर विचार केला आपण, तर तिथे यम कुठल्याही प्रकारचे यमाचे दूत येत नाही, तिथे विष्णूचे दूत येत असतात. आता आपण ठरवायचं की आपल्याला घ्यायला कोणी यावं, यमाच्या दूताने यावं का विष्णूच्या दूताने यावं, हे आता आपल्यावर, आपल्या कर्मावर, आपल्या कर्तव्यावर अवलंबून आहे. आपल्याला जायचंय तर कसं जायचंय, मारत झोडत जायचंय, ॲम्ब्युलन्समध्ये जायचंय का नम्रपणे जायचंय, हे आपल्या सामान्य जीवाने ठरवलं पाहिजे. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. 3 प्रकारचे जन सांगितलेत, उत्तम, मध्यम आणि अधम. सोपा जर विचार केला आपण, व्याख्या त्याची बघायची झाली, जे कधीच नामस्मरण करत नाही त्याला म्हणतात अधम. जो कधी कधी हरिपाठ करतो
कधी कधी एकादशीला येतो, कधी 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 एकादशीला येतो, त्याला म्हणतात मध्यम. आणि जो सतत मंदिरात असतो, सतत हरिनाम असतो, भगवंताचं नाम नियमाने घेतो, त्याला म्हणतात उत्तम. आणि तो स्वतःही भगवंताचं नामस्मरण करतो आणि दुसऱ्याकडूनही नामस्मरण करून घेतो, त्याला म्हणतात सर्वोत्तम. स्पेशल VIP कॅटेगरी नाही का. सर्वांगी तो सर्वोत्तम, मुखी नाम हरीचे, मुखी नाम हरीचे. हरीचे. ज्याच्याकडे मुखात हरीचं नाम सतत आहे तो काय आहे, सर्वोत्तम आहे. सर्वांगी सर्व सर्वांगी सर्वोत्तम, मुखी नाम हरीचे. मग आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जायचंय, अधम मध्ये जायचंय, मध्यम मध्ये जायचंय का उत्तमाकडे जायचंय, हे आपण ठरवायचंय नाही का. परमपूज्यने सावळराम बाबांनी स्वतःही हरिनाम केला. म्हणजे या समाज आपल्या आपण सर्व बघतो, आगरी समाजाला या विभागामध्ये स्वतःही भगवंताचं भक्ती केली आणि पूर्ण समाजालाही या भक्ती मार्गावर लावलं. म्हणजेच ते सर्वोत्तम मार्गाला गेले किंवा सर्वोत्तम अधिकारी झाले. करुणी चिंतन करावे अनेका, तो या झाला नाव जगी नाही का. स्वय उद्धरीने जग उद्धरी, हे ज्ञानाची आगाध थोरी, हे भागवतातले शब्द आहे. स्वतः आपण हरिनाम करतोच किंवा हरिपाठ करतो किंवा भगवंताचं नामस्मरण करतोच, पण आपल्या आजूबाजूला नाही, चला बाबा सप्ताहाला चला, हरिपाठाला चला. बाकी इतर ठिकाणी न्यायला भरपूर जण आहेत, पण हरिपाठात एकादशीला न्यायला फार मोजके लोक आहेत. विठ्ठल विठ्ठल. हे असे उत्तम, मध्यम आणि अधमाचे 3 प्रकार नाही का. अजून साधं सोपं करायचं, अजून सोपं. आता आपण शरीर बघा ते म्हणून ते सांगितलं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. जो आपल्या पूर्वजांच्या कमाईवर जगतो तो मध्यम नाही का. जो स्वतःच्या जीवावर मेहनत करून जगतो, म्हणजेच मेहनत करतो, स्वतः नोकरी करतो, कामधंदा करतो आणि कुटुंबाचं पालन पोषण करून नामस्मरण करतो, त्याला म्हणतात उत्तम. आणि जो बायकोच्या जीवावर घरी राहून काहीच करत नाही, त्याला म्हणतात अधम. विठ्ठल विठ्ठल. मग आता आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचं ते आपण आता ठरवायचंय. आपण उत्तमामध्ये जायचंय, अधमामध्ये जायचं का मध्यमामध्ये जायचंय, कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचंय आता आपण सामान्य जीवाने ते ठरवायचं. त्याकरता प्रवचन कीर्तनामध्ये यायचं. विठ्ठल विठ्ठल. कारण की या पारमार्थिक आध्यात्मिक स्थानावरच आपल्याला कळेल की रामाचा भाऊ लक्ष्मण नाही तर रामाचा भाऊ दुर्योधन. रामाचा भाऊ लक्ष्मण, दुर्योधन नव्हे. हे तुम्ही जेव्हा या कथा प्रवचन कीर्तनामध्ये याल तेव्हाच तेव्हा तेथे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. गीता वेगळी, ज्ञानेश्वरी वेगळं, भागवत वेगळं नाही का. भले त्यांचं ते अर्थ किंवा त्यांचं जे परम उद्देश आहे तो एकच आहे, पण हे ग्रंथ हे वेगवेगळे आहेत. नाही तर गीता आणि ज्ञानेश्वरी एकच. हे जेव्हा तुम्ही प्रवचनात कीर्तनात याल, ऐकाल, श्रवण कराल, श्रवणाच्या मिसे बैसावे येऊन, श्रवणाच्या मिसे बैसावे येऊन, मिसे बैसावे येऊन, मिसे बैसावे येऊन, आम्राच्या मुहाने सुखी नांगे, आम्राच्या मुहाने सुखी नांदे, आम्राच्या मुहाने सुखी नांदे. ऐकणं वेगळं, श्रवण वेगळं. मी बऱ्याच वेळा सांगतो, शिष्याने गुरुचं ऐकावं. जो रोगी आहे, काय रोग आहे, त्याने डॉक्टरचं ऐकावं, कोर्टामध्ये वकिलाचं ऐकावं आणि कीर्तनामध्ये कीर्तनकाराचं श्रोत्यांनी ऐकावं. ऐकावं. भले तो कीर्तनकार आवडो नाही आवडो, कमीत कमी कीर्तनात तरी कीर्तनकाराचं ऐकावं. आणि कधी कधी जर आपलं हिताचं असेल तर बायकोचंही विठ्ठल ऐकणं वेगळं, श्रवण वेगळं. ऐकणं म्हणजे नुसतं ऐकतो, त्याचं फक्त कान चालू असतात, ते काय आचरणात शब्द येत नाही. पण इथे आपण जेव्हा आध्यात्मिक पारमार्थिक ठिकाणी ऐकतो
त्याचं परिवर्तन श्रवणामध्ये झालं पाहिजे. श्रवणामध्ये म्हणजे काय, जे आपण ऐकतो, श्रवण करतो, त्याचं परिवर्तन आपल्याला आचरणात झालं तर ते श्रवण. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजेच आपल्या वाचेमध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे, तरच आपण उत्तम श्रेणीला जाऊ शकतो. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भगवंताचं नाम घेताना लाजलं नाही पाहिजे. बाजूवाला काय बोलेल नाही का. माणूस काय होतं, सामान्य जो बाजूवाला आपलं बोलेल, हा भगवंताचं नाम घेतोय, आता वाटतं हा रोज हरिपाठाला येईल. लाजलं नाही पाहिजे भगवंताचं नाम घेताना. कमीत कमी पारमार्थिक माणसाने तरी अजिबात लाजू नये, नाही का. भगवंताच्या नामात आपण विलीन झालो पाहिजे. आपला बाकीचा भौतिक जग आपल्याला विसर झाला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या वाचेमध्ये काय आलं पाहिजे, त्याने आपली श्रेणी ठरवली जाते. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम नाम जपता चंद्रमौली नामे तरला वाल्या कोली. क्षीरसागराचं जेव्हा मंथन चालू होतं, मंथन चालू असताना हालाहाल विष तिथे निघालं, रत्नही निघाले. काय निघाले? रत्न म्हणजेच अलंकार. साध्या भाषेत आप डायमंड स्टोन जे पटकन समजणार. सर्वांनी सर्व काही घेतलं, पण तिथे ज्या वेळेला विष निघालं तर विष घेणार कोण, कोण प्राशन करणार? शंकर महादेव आपले भोले, नाही का. आपण त्याला भोलानाथ असं वर्णन त्यांचं आहे. ते शेवटी भोले होते. त्यांनी विचार केला, या जगाचा सृष्टीचा विचार आपण केला पाहिजे. बाकी इतर कोणी केला नाही केला तरी चालेल, पण आपण सर्वप्रथम विचार सृष्टीचा जगाचा केला पाहिजे. त्यांनी जो विष होतं ते विषाचं त्यांनी प्राशन केलं. प्राशन केल्यानंतर त्यांच्या देहामध्ये जी दाहकता निर्माण झाली ती अवर्णनीय होती. साधं आपण गरम एखादं पाणी किंवा दूध घेतलं किंवा चहा घेतला तर आपल्या जिभेची काय परिस्थिती होते, कोणी कधी आपण घेतला असेल तर विचार तो मनात आणा. गरम गरम पाणी किंवा दूध आपण जर पिलं, उकळतं पाणी जर आपण जिभेला लागलं तर काय स्थिती आपली होते. पण शंकर महादेवने तर विष प्राशन केलं. काय त्याची दाहकता असेल, सर्व पूर्ण शरीराची दाहकता निर्माण झाली. काय करावं? सर्वात शीतल असं गंगाजल त्यांनी धारण केलं. कुठे? मस्तकावर. पण त्यांची दाहकता त्या विषयाची काय कमी व्हायला तयार नाही. या पृथ्वीला जो सर्व शीतलता देणारा चंद्र
चंद्रालाही आपल्या मस्तकावर धारण केलं तरीही ती दाहकता शांत व्हायला तयार नाही. आता तिथे अर्धचंद्र आपण पाहतो भगवंताच्या महादेवांच्या मस्तकावर जो चंद्र आहे तो अर्धा आहे. आता अर्धा का, कारण की संपूर्ण तो डागलेला आहे म्हणून तो अर्धा. त्यामुळे तो चंद्र आपण जे महादेवांच्या मस्तकावर पाहतो तो अर्धा चंद्र आहे. चंद्र ग्रहण केलं, गंगा धारण केली तरीही त्यांच्या शरीरामधली दाहकता काही कमी होईना. शेवटचा पर्याय राहिला काय? भगवंताचं नाम धारण केलं, भगवंताचं नामस्मरण चालू केलं. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, सदाशिव भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. म्हणजे सर्वात भोले जे आहेत, जे देवांचे देव महादेव आहेत, त्यानेही नामस्मरणच केलं. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाला. नाम बरवंट आहे, नाम पवित्र आहे, नाम चौखट आहे. म्हणून महादेवांनीही आपल्या या देहाने या त्याच्या शरीरावर त्यांनी मुखामध्ये महादेवांनी रामाचं नाम धारण केलं. कशा करता? जो त्यांना जी अग्नी आहे, दाहकता त्यांच्या देहामध्ये प्राप्त झालेली ती शांत होण्याकरता. जर महादेव नाम घेताय तर आपण सामान्य जीव आहे नाही का? जिथे नाम आहे तिथे तुम्हाला शांतता प्राप्त होणार आहे. त्यामुळे नाम महादेवांनी तिथे घेतलं. थोडं अजून पुढे गेलं, नाम जपता चंद्रमौली नामे तरला वाल्या कोली. अंगिकार नावाच्या स्थानावर रत्नाकर नावाचे ब्राह्मण, जन्माने ब्राह्मण, पण काही कोल्यांच्या मध्ये त्यांचा वास झाला, त्यामुळे त्यांचं नाव पडलं वाल्या कोळी. संगत चुकीची असल्यामुळे त्याचा परिणाम वेगळा झाला. सामान्य जीवनाने कोणाची संगत करावी हेही फार महत्वाचं आहे. कीर्तनकाराची संगत करायची का अजून कोणाची संगत करायची नाही का? जे या पारमार्थिक मार्गावर नेतात त्यांची संगत करावी का भौतिक जेव्हाचं सुख निर्माण करून देण्यात त्याची संगत करावी? कुठली संगत करावी? तर वाल्या कोल्यांनी ती चुकीची संगत धरल्यामुळे त्याचा परिणाम तसाच झाला, चुकीचाच झाला. ते वेगळ्या मार्गाला लागले. कुठल्या मार्गाला? आता तो प्रसंग आपल्या सर्वांना कल्पना आहे. जे भेटतील त्यांच्याकडनं द्रव्य प्राप्त करायचं. द्रव्य म्हणजे अर्थ, पैसे. त्यांच्याकडे जे काय प्राप्त होईल त्यांच्याकडनं ते प्राप्त करायचे. जसं होतील तसं. प्रेमाने दिले तर ठीक, नाहीतर अशा प्रकारे त्यांचं ते दिनकर्म चालू होता. आता काही ठिकाणी ते नारद महर्षी सांगितलेत, काही ठिकाणी सप्तऋषी सांगितलेत, काही ठिकाणी सप्तऋषी, काही ठिकाणी नारद महर्षी सांगितलेत. आपण नारद महर्षी पकडूया. त्या वाल्या कोल्याला नारद महर्षी भेटले. त्यांनी त्यांना प्रश्न केला, तू हे जे कर्म करतो त्या कर्माचे जे फळ प्राप्त होणार आहे ते फळाचे तुझे हिस्सेदार कोण कोण असतील ते तुम्ही तुमच्या घरी विचारून घ्या. मला कल्पना वेळ झाली पण हे सांगितलंही पाहिजे. त्या वाल्या कोणाने घरी गेला. घरी गेल्यानंतर आपल्या मुलांना सांगितलं, आता हे तुम्हाला मी जे काय बंगला निर्माण करून दिलाय, एवढी मोठी गाडी घेऊन दिले, तुम्हाला इंटरनॅशनल ट्रिप करून देतो, हे जे अर्थ निर्माण तुम्हाला प्राप्त झालंय त्याचा मार्ग जो आहे, त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल.
काय काय आपल्या मुलांना सांगितलं, तुम्हाला इंटरनॅशनल शाळेत घातलं, फॉरेनला कॉलेजला पाठवलं, बंगला दिला, गाडी दिली, हे कुठनं सर्व प्राप्त झालं? ज्या मार्गाने झालंय त्या मार्गाचं जे फळ प्राप्त होणार आहे ते फळाची तुम्हाला हिस्सेदारी घ्यावी लागेल. नाही नाही नाही, आम्ही त्याचे काय हिस्सेदार व्हायला तयार नाही. ते तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही ते केलं, आम्ही काय त्यात हिस्सेदार व्हायला तयार नाही. आईवडिलांनाही विचारलं, आईवडिलांनीही नकार दिला. शेवटी राहिली धर्मपत्नी, म्हणजे सर्वात जवळची असणारी, नाही का? त्यांनी उत्तर काय दिलं? तुमच्या मुलांना मी सांभाळायचं, तुमच्या आई वडिलांना मी सांभाळायचं, सर्व पाहुण्यांना, येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचा, सर्व काही तुमचं सांभाळायचं. एकादशीला कीर्तनाला जायचं, हरिपाठाला जायचं. तिथे मी एका ठिकाणी कीर्तन करायचं ऐकलं. जो पाप स्त्री करते त्याचं फलश्रुती त्या पतीला मिळते, जो पाप शिष्य करतो त्याचं फळ गुरुला होतं. त्यामुळे आता मी काय तुमच्या पापाला हिस्सेदार नाही. म्हणजेच काय, त्या वाल्या कोल्याला जे पाप निर्माण झालेलं त्याच्या हिश्श्याला कोणी यायला तयार नव्हतं. कितीही तुम्ही प्रयत्न केलं तरी तुमचे जे कर्म आहेत त्याची फळं तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्याला जे आपण कर्म करतोय त्याच्या फळाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याला हिस्सेदार कोण कोण आहेत ते लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारे सर्व मुलांनी नकार, बायकोनी नकार, आई वडिलांनी नकार, मग त्याचे फळ कोणाला भोगायला लागणार आहेत? स्वतःलाच ते भोगायला लागणार आहेत. त्यांनी नारद महर्षींकडे गेलं, जे काय त्यांच्याकडे शस्त्र होतं ते शस्त्र त्यांच्या पायाजवळ ठेवलं आणि क्षमा याचना करू लागले. त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं, आता तुझा जो पाप निर्माण झालाय त्याचे फळ त्याला फार मोठं दुःखदायक तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता फक्त भगवंताचं नामच घेऊन इथे तुम्हाला फलश्रुती मिळू शकते. काय नाम घ्यावं? राम राम घ्या. बोलतो मला काय ते, मला फक्त मरा आणि मारा. बरं ठीक आहे, मरा तर मरा, मरा मरा राम 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 राम. माणूस सामान्य जीव एखादे एकदम संकट असेल, मी नेहमी सांगतो, समोर RTO वाला दिसला, हेल्मेट नसेल, लायसन विसरला, एखाद्या वेळेला स्टेशनला तिकीट चेकर TC दिसला की ऑटोमॅटिक ते मनामध्ये राम 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 राम. म्हणजे संकटाच्या वेळेलाच आपल्याला भगवंताची आठवण येते, नाही का? असो, अशा वेळे संतांनी आपल्याला सांगितलंय, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडी पडवून येते. कधी? जर तुमचा विषय नारायण झाला तर, भगवंताचं नामस्मरण केलं तर. असो, तेच महाराज अभंगाच्या 30 चरणात सांगतात. नाम जपता चंद्र माऊली, नाम जपता चंद्र माऊली, माऊली नाम जपता चंद्रमौळी, चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी. नामे तरला वाकले, नामे तरला वाकले, उत्तमा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताचं भजन घ्यायचंय आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. त्याच्या अगोदर आपण सर्वांनी आता नामाची फलश्रुती आपण सर्व पाहिली. आता परत सांगायची गरज का कामा नाही की भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये घ्या. जय विठोबा, जय विठोबा, जय विठोबा रखुमाई.
टोपार गुरुवर्य वासुदेव महाराज वैराग्य मोती राजा महाराज की जय. कुंडलिक वंद्यारी विठ्ठल. नाम साराच हे सार शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मौले नामे तरला वाल्या कोले उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय. कुठलेही नामस्मरण करत असताना भगवंताचं स्वरूप आपल्या या चित्तामध्ये आपण धारण केलं पाहिजे. जे सगुण रूप आहे ते आपल्या चित्तामध्ये आपण धारण केलं पाहिजे. त्यातल्या त्यात भगवंताचं स्वरूप कुठलं असावं तर भगवंताचे चरण आपल्या या चित्तामध्ये आपण धारण केले पाहिजे. त्याचं फलश्रुती म्हणजे आपल्या आचरणामध्ये त्याचं परिवर्तन होतं. म्हणून भगवंताचे चरण तेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणे वर्णू काय तुका 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 म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय उत्तमा 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 विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय उत्तमा 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 वाचे बोला पुरुषोत्तमा वाचे बोला बोला
वाजे बोला पुरुषोत्तम वाजे वाजे बोला वाजे बोला वाजे वाजे बोला वाजे बोला वाजे बोला पुरुषोत्तम वाजे बोला पुरुषोत्तम वाजे बोला पुरुषोत्तम उत्तम 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 सर्वात गंधर्व सभा आहे नाही. अर्जुनाने गीता श्रीकृष्णाकडे ऐकली कशा करता? मोहाच्या निवृत्ती करता आणि मोक्षाच्या प्राप्ती करता. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. म्हणून नाम आपण धारण करा. विठ्ठल विठ्ठल. असो जसं शक्य होईल देवाने जशी बुद्धी दिली तसं आपल्यासमोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. चिंतन असंच असेल, त्याचा अर्थ असाच असेल असं अजिबात नाही. जे काय मोठ्यांनी चिंतन मांडलेलं तसं श्रवण केलं, वाचन केलं, तसं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काय चांगलं असेल ते सावळाराम बाबांचं, वासुदेव बाबांचं आहे. काय चुकून एखादा कोणाला शब्द लागला असेल तर आपण सर्व मोठे आहात, मोठ्यांचं श्रवण केलेलं आहात, उदार अंतःकरणाने मला क्षमा कराल अशी अपेक्षा ठेवतो. झालेली सेवा पांडुरंगाचरणी समर्पित करून या स्थानावर ज्यांनी हे जे आयोजन केलं अगदी उत्तम नाही का. म्हणजेच असं काय म्हणतात त्याला, कुठल्याही प्रकारचं काटकसर न ठेवता नाही का. मंडप असेल, साऊंड सिस्टम असेल, लाईट सिस्टम असेल, जेवढं आपल्या धन्यता देव तेवढी कमी आहे. परिसरातील आपल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आपण असंच पुढचेही दिवस असं येत चालाल, भगवंताचं नामस्मरणात सहभागी होत चलाल अशी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो व सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली